एवढे एवढी मुलं आहेत, काय त्यांना का कितीला आहे तू? पाचवीला. बापाच्या बायकोच टिंब टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात. काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? हे बरे ए सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? इंग्लिश मिडियमला. मग बरोबर आहे. ट्युशन आहे तुला? ट्युशन आहे का? क्लास आहे का? हा जात जाय क्लासला. क्लास लावा क्लास. UKG ला चष्मा आहे. UKG ला इतकंच आहे. 2 टीचर दिसते त्याला वर्गात. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणते पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला चौथीला कोण आहे तुमच्या? चौथीला नाही कोणी. तू कितीला रे? पोरगा आहे का पोरगी? कितीला आहे तू? तिसरीला आहे का? आणि मग मी चौथीला विचारतो तू काहीच नाही मला. तिसरीला आहे का तू? तुला विचारण्यात काय मजा आहे? तू डायरेक्ट तिसरीला गेला. 2 वर्ष बंदच होतं. तू आता नाही ब नाही काय रे चौथी. अरे नाही विचारित तो पळूनच गेला डोक्याला. काय नाही महाराज, काय नाही. फक्त कानाला सत्य झोंबत आहे पण काळाची गरज. काय कळत नाही पोरांना. काय महिला मंडळ आता एज्युकेटेड महिला तुम्ही. काय मुलाला पसायदान शिकवायला हरकत आहे? कायला पोराला ट्युशन पाहिजे? काय काम करता तुम्ही? शिकलेलं नाही का? काय करता? 2 बेडरूम स्वच्छ करायचा, 1 बेडरूम. काय दिवसभर तुम्हाला काम असते? पाणी हे भरत्या, दळण हे आणि त्यात पोरं हे झोपी त्या, कुकर तुम्ही लावी त्या, शिट्या हे मोजी द्या, करता तरी काय? बिचारा वांगे आणतोय बिन कापितोय बी. काही नाही. तुम्ही इथून पुढे जर मुलांना अध्यात्म दिलं नाही तर पिढी संपेल. यांना काही समजत नाही. तू की तुला ना टिकून बसलेला मागचा, तू की तो खाली बसलेला. नवीला आहे का? नवीला आहे? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा इंग्लिश मीडियम. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. 1 सायंटिस्ट has 3 rules. What is the name of that scientist? Newton. How many rules of motion to follow Newton? 3 rules. मी नियम सांगतो. तो नियम कोणता? हे बऱ्या. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड. नवीवाले. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड. काय काम आहे? टिफिन घेणे शाळेत जाणे, तिकून येणे ट्युशनला जाणे, तिकून आले की गेम खेळणे, गेम खेळणे मरणे. पुढे बसलं का खोकडं. लघवीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. हा क्या बुटात पाणी गेलं खाली. तू कितीला आहे? तू रे तिसरीला आहे का? घड्याळा काढे किती? काय उपदेश ते? ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं रे ते? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? ती आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या परश्या. तुम्ही करा ओव्हर टाइम. वडापाव खाऊन दिवस काढा. सगळे पोरं सावध बसा. बैठे सावधान. आता या आठवड्यात ते नवीन गाणं आलं. ते कोणतं आहे रे? आवाज कमी येतोय. करेक्ट. सरळ बसा आता पटकन. आणि सगळे शाळेतले पोरं उत्तर द्या. आता शाळा चालू झाली. आवाज कमी येतोय. शाळा चालू झाली. क्लास चालू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगच. ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता कीर्तनात बसले तुम्ही, खोटं बोलायचं? आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी?
खरी. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला, बस घ्या लिहून, नाही तर करा क्लिप तयार. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, द्या आमची इज्जत घालू. नाही तर ए पण तुम्हाला नाद लागलाय कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? मोबाईल मुळे काय काय झालं, जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू चला, डोळे गेले, कंबर, मोबाईल बंद करेलो, डोळे गेले, झोप गेली, झोप येत नाही, झोप यावी म्हणून क्वार्टर सुरू झाली. हा क्वार्टरला काय लागतं? चखना, अजून पाणी, अजून सोडा, अजून स्प्राईट, पैसे. करेक्ट. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. मोबाईल घेतला, 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. फ्री फायर, पबजी, लुडो. करेक्ट. आणि आता ह्या 2-3 महिन्यापासून ते काय आलं रे, ते पुष्पा. करेक्ट. आणि ते वाक्य काय रे, झुके का नाही साला. मला उभ्यानं कोण करून दाखवत? उभा राह, उभा राह, उभा राह, मी आहे. तू कर रे, कर रे. लपला. कोणतं वाक्य आहे ते? झुके का नाही. आवाज कमी येतोय. झुके का नाही साला. आणि त्याला ते गाणं कोणतं आहे रे? करेक्ट. आणि आता जोरात उत्तर द्या. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि बाप. चला पुढं, थोडं माग, थोडं अभंगाच्या पुढं. करंट लावून दिलाय. ज्ञान यायचं असेल तर माणसाला थोडं किचकट आहे. सरे माहिती दोन. एक माया नावाची म्हातारी मारली पैसे. शब्द परत नीट ऐका. कोण? माया. माया. आणि तुम्ही सगळेजण कशात गुंतले? माया. काही आपला आणि ह्या जगाचा संबंध नाही. आपण येताना वेगळे, जाताना वेगळे. आपलं प्रारब्ध वेगळं आहे, आपल्या चेहऱ्याची ठेवण वेगळे, बांगाची स्टाईल वेगळे, बोलण्याची ऍक्शन वेगळे. आपण सगळेजण भिन्न आहोत. येणं भिन्न आहे, जाणं भिन्न आहे. फक्त गुंतलोय मायेत म्हणून हा माझा मुलगा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी फ्लॅट घ्या, 2 BHK घ्या, काम करा. नाही, माया नावाची म्हातारी जर मारायची असेल तरच ज्ञान येईल. आणि ती म्हातारी माझी. मला लग्न न करता 4 मुलं झाली आणि माया नावाची म्हातारी मेली. ती मुलं कोणती झाली? ज्ञानराज माझी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला आणि चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृत अनुभवाला, दुसऱ्यासाठी चांगदेव 65 आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. आणि पाया पडून सांगतो, घरांमध्ये थोडस परमार्थिक ऐश्वर्य असावं. ज्या घरामध्ये थोडाफार परमार्थाचा ओलाव आहे, ती चमकते डोळं. ज्या घरांमध्ये परमार्थाचा ओलाव आहे त्या घरातली मुलं सहसा वाया जात नाहीत. तुळशीला पाणी घालणं. म्हणून आज एक वाक्य सांगतो, कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, मला काही घेणं नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. पाठ करा. आणि आध्यात्मिक शक्ती जोडीपार माणसाजवळ
पाहिजे. ही पैशाची घमेंड बिमेंड काही लय दिवस चालत नाही. नाही नाही, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुबुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? अरे समुद्र मोठा आहे, समुद्र खोल आहे, पण समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला घरून पाणी न्यावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. समुद्रातलं पाणी पिता येत नाही. तुमच्या अंगातली ताकद किती दिवस जाणार आहे? तुमच्या खिशातला पैसा किती दिवस जाणार आहे? तुम्हाला शेवटी भजनच टाळणार आहे. एक दिवस एकाच्या अंगातली गेला किती लावा ना, याला तुम्ही किती मेकअप करा ना, हे एक दिवस जाळायचंच आहे ना. हे कमी होणार आहे, ह्याची ताकद कमी होणार आहे, पैशाची ताकद कमी होणार आहे, आणि एक दिवस भजनाचीच ताकद तुम्हाला तारणार आहे. बस हे पैसा काय, तुम्ही आता सगळे सर्व्हिसवाले आहेत म्हणून तुम्हाला संस्कृती बिस्कृतीबद्दल काही वाटत नाही, थोडा पैशाचं इन्कम आहे. तुम्ही रिटायर झाल्यावर फक्त 4 दिवसानं त्या ऑफिसमध्ये जा 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 तू त्या ऑफिसात. कुत्रा विचारित नाही तुला त्या ऑफिसात कोण. रिटायर झाला ना, जा ऑफिसात. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही, जे तुला पार्सल आणून देत होतं ते. ते शिपाई सुद्धा म्हणते ती डोक्यातून गेलं, रिटायर झालं, बरं झालं ते घरी गेलं. तुमची सत्ता गेलं, शानपण गेलं. तुम्ही ऑफिसमधून रिटायर झाले ना, संपला विषय. मग तुम्ही सर्व्हिसला असतानाच देव आपला करा. सर्व पैशाची घमेंड कमी करा ना. पैशाची काय घमेंड बसला, त्या पैशाची काय घमेंड बसला. एक दिवस शरीरच जाणार आहे तर पैसा काय करणार. हा पैसा बी सगळं, तुम्ही शरीराला चांगलं वळण लावा, चांगलंच होईल. आणि तुम्ही जर कीर्तन नुसते ऐकत राहिले. पैशाच्या बाबतीत 3 नियम सांगतो तुम्हाला. लक्ष्मी नम्रतेने टिकवा. पैशाला माझा टेलपणा चालत नाही. काही माणसं बसली काही माणसांनी नको तिथं पैसा घातला. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000ची, नवरदेव बाहेरा ठोय. आणि अशी माणसं कालांतराने भिकारी झालीत. आणि जी माणसं लक्ष्मी नम्रतेने वापरतात तीच एवढं मोठं ज्वेलर्स काढतात. हे ज्वेलर्स जे काढले ना, प्रत्येक ज्वेलर्स या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्यांनी जे बक्षीस थोडं ठेवले ना, आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तानच मिटला. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आणि जर लग्नाला ठुलं ते तुमचं तुम्ही पहा. मला गोष्ट नाही सांगायची, पण तळतळीनं सांगायचं आहे. या माणूस मोठा का झाला, प्रत्येक ज्वेलरचा मालक मोठा का झाला, तर त्याला 4 कारणं लागतात. 1 प्रारब्ध पाहिजे. 2 कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि 3 सहन करायची ताकद पाहिजे. लक्ष्मी मिळेल पण पेलवता आली पाहिजे. नफा दुकानात झाला ना तर 99% लोकांना सहन होत नाही. लगेच क्वार्टर सुरू, लगेच धाबा सुरू, विकलीच. कारण पहिली गोष्ट, जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. जी दगड घाव सहन करत नाहीत ती दगड मूर्तीला कधी कामा येत नाही. तुम्ही नम्रतेने लक्ष्मी टिकवा, लक्ष्मी दुप्पट होणार. आता हे प्रत्येक ज्वेलरचं अजून एक दुकान होणार 1 वर्षात, अजून एक होणार. त्यांनी फक्त तयारी ठेवा, बा होतं का नाही. मीच मलाच बोलवाल उद्घाटन. फक्त नीती नावाचा शब्द धंद्यामध्ये महत्वाचा आहे. एवढं मोठं तू झालं ना, का झालं त्याला मला 4 कारणं सांगायचे होते. 1 प्रारब्ध पाहिजे. मान्य, कोणी उठण पखवाद वाजेन, कोणी उठण कीर्तन करीन, बापाची पेंड का कोणी उठायचं नाही. त्याला प्रारब्ध लागतं. 1 2 प्रयत्न लागतात. 3 4 सण करायची ताकद पाहिजे. आणि 4 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. नाही. आता आपल्याकडं मोठा व्हायचा असेल ना, पहिली गोष्ट कष्ट. आणि कष्ट करीत राहा, यश येणार. तुम्ही यशाची अपेक्षा करू नका, कष्ट करा. कोणताही माणूस कष्टाला जो लाजत नाही तो कधी उपाशी झोपत नाही. आणि तुम्ही जर कष्टाला लाजले ना, मी काय करावं, कारण 5 वर्षाने असे प्रॉब्लेम आहेत. 5 वर्षाने जमीन नाहीये, नोकरी नाहीये आणि धंदाही नाहीये. 5 वर्षाने धंदा काय करणार तुम्ही? काय धंदा करणार? 1.5 किलोमीटरला 6 धाबे, 9 बार, 71 पंप, 113 टपरे आहेत. धंदा काय करणार तुम्ही? 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. नोकरी हा विषय जवळजवळ संपलायचे. कारण तुमच्याकडं क्वालिटी झाली जास्त, जागा झाल्या.
कमी. 10 वर्षापूर्वी वर्ग MPSC देत नव्हतं, आज सरलाट पोरं MPSC देतात. आता मुलांची कष्ट करण्याची तयारी वाढली, त्या प्रमाणात जागा राहिल्या नाही. म्हणजे तुम्हाला 5 वर्षानं जमीन नाही, नोकरी नाही, बायको तर कधीच नाही. बायको नाही, बायको हा विषय जवळजवळ संपल्यातच जमा. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बायको मिळत नाही. चुकीचं आहे. जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे. हा, तुझ्याकडे क्वालिटी आहे. पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. पोरगा SP कर, रांग लागेल दारात. पोरगा चांगला कंपनीत कंबाला कर, नांग राय. तुमच्या बापाने बांधलेलं घरं तुम्हाला सापडलं, कोण पोरगी देईन तुम्हाला? आणि काय म्हणून पोरगी द्यायची तुम्हाला? आणि लोकांनी आपला निगेटिव्ह विचार करायचे, बा मुलगी देत नाही. क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तहसीलदार हो बरं, रांग लागेल दारात. प्रांत हो बरं, रांग लागेल दारात. 3 वेळा 12वेला बसला, तुला कोण मुलगी देईल? तू फक्त गणपती बोलवायला, नवरदेव मिरवायलाच काम येऊ शकतो. तुला काय करायचं? तुला काय करायचं? काय करायचं? आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बायको बिको मिळत नाही. चुकीचं आहे ते. क्वालिटी पाहिजे. 5 वर्षाने एकच माणूस जगेल, जो रात्रंदिवस कष्ट करेल तोच जगेल. आणि फुकाट खायची सवय लागल्यामुळं कष्ट करायचे नाही. हा, अभ्यास तर करायचा नाही, कष्टही करायचे नाही. पखवाद्यानं प्रॅक्टिस नाही केली तर कसं जमेल? कीर्तनकारानं अभ्यास नाही केला तर कसं जमेल? तुम्हाला फुकट कोण देईल? आणि का द्यायचं? का द्यायचं? का द्यायचं? तुम्हाला नियम करावा लागेल. आजपासून प्रत्येक ज्वेलरच्या कार्यक्रमात नियम करा. कोणताही एक तुळशीला पाणी घालण्याचा नियम करा, मोठ्या माणसाच्या पायाला वाकण्याचा नियम करा, व्यायामाचा नियम करा. पण एक नियम करा. आपल्याकडे नियमच नाही. सकाळी उठायचं, उठल्या चहा पितात काही लोक, मग तोंड धुतात. ही मनोरुग्ण लोक आहे ती. बेड टी का काय टी म्हणते त्याला. तू झोपेत नळी लावून झोपायचा. 5 वाजले का बटन दाबायचं, डायरेक्ट नागपुडी चहा घ्यायला पाहिजे. तुला सकाळचं अरे तुम्हाला शरीराचे नियम कळत नाही तर काय करा? काहींना उठल्या चहा लागतो, गादीवर बसल्या चहा, आणि मग तिथून पुढे दात घासणार, मग तोंड धुणार. म्हणजे ही मनोरुग्ण लोक आहे ती. काही माणसं नोकरीतून रिटायर झाले ना, नगरपालिकेच्या गार्डनमध्ये बसले ना 5 वाजता, एकटेच बोला त्या पा. कुत्री संघ शेल्फी काढत, मांजरीचा मुका घे. मनोरुग्ण लोक. आणि मनोरुग्ण लोकांची संख्या जास्त वाढली. अजून 10 वर्षाने इतके लोक येडे होतील का माणसाला सायकोलॉजिकली अनफिट होतील. वाचन नाही, बैठक नाही, त्यामुळे वाचन जवळजवळ बंद झालं. बसलं का कुठंही तेच. आणि त्याच्यामुळं डोळे गेले. तुम्ही अभ्यास करा. हे गेलं की जग संपलं. तुम्ही नियम करा ना. आजपासून महिला मंडळ, पुरुष मंडळ 5 मिनिटं संध्याकाळी मुलांना घेऊन बसा. आणि प्रत्येक पुरुषानं आजपासून पोरग बिरग महिला बिला सगळे 10 मिनिटं देवापाशी बसायचं. 10 मिनिटं रोज. जमेल? फक्त आपण दोघंच पाहिजे, देव आणि आपण. बस. देवघर प्रत्येकाच्या घरात आहे. देवापुढं बसायचं आणि देवाशी थोडं बोलायचं. हे अगचपणाशी बोलून काय फायदा नाही. बायकोशी किती गप्पा आणल्या तर तिनं एकच शब्द आहे, तुम्हाला कळत नाही. सगळं करून म्हणते ती कळत नाही. ते तर बोलायचं नाही जास्त. आणि आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही, तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. शहाणा माणूस फाशी घेईन, फाशी. आता उगाच आपण निर्लज्ज आहे तुम्ही मी, म्हणून आपण गाजरा घेऊन जातो, घे बाई घे. नाही तर शहाणा माणूस जगणार नाही. लय वाईट बोलते बाई. मग सगळ्यांनी आजपासून मी सांगतो तसं करायचं. देवाशी बोलायचं आणि दोघात पाहिजे. आणि देवाशी असं दरिद्रेवाण नाही बोलायचं. काय करू देवा, कान पटावलं. काय करू देवा, पोरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय बावळा. काही लोक तर देवाला सांगतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं हाणू का तुला बायको मिळेल द्यायची. ही बांबवलेली लोक. एक जण दारू प्याला लगवीला बसला. एक जण दारू प्याला लगवीला बसला, बसून लगवी केली.
आणि उठायला गेला वाकडा झाला, सरळच होईना तो. घाई डॉक्टर न्याला तर डॉक्टर म्हणले काय नाही त्यानं घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. ही पागल लोक यांच्या काय नाही लागणार, यांच्या नाही लागण्यात काय मजा आहे. मग आणि देवाशी बोलायचं आता रोज. आणि देवाला काय बोलायचं, जनाबाईनं देवाला बोलल्या, मीराबाईनं बोलल्या, सकुबाईनं त्यांनी झालं, एवढे संत बोलले ना, शिव्याच दिल्या. जिजाबाईनं तर देवाला शिव्याच दिल्या. आपण देवाला शिव्या नाही द्यायच्या. देवाशी बोलायचं, देवा देवा नीट आहे का बरं का, देवा देवा. शबरीची बोरं खाली ना, खाली ना, खाली. विदूर काकाच्या कण्या खाल्या ना, खाल्या. गेल्या ना, खाल्या. बरं झालं. जरी काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला आणि तिची गोदडी घेऊन आला. एकाला भाजी काढू लागायला गेला, एकाला ढोरं वडू लागायला गेला, एकाला भिंत चालू लागायला गेला, एकाला घोडे धुवू लागायला गेला. मग एवढी कामं करतो, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. हे गाणं नाहीये, हे पांडुरंगाला बोलवायचं आहे. सातवीला हरी. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. आणि जर तू माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. नित्य नियम करा. आणि मी ज्वेलरच्या बक्षीस वितरणाला पहिला संकल्प, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. 15 दिवस राहिले 12वीला, 1 महिना राहिला 10वीला, 2 मार्चला 10वीची परीक्षा आहे, 2 मार्च, 21 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे. प्रत्येक पालकांना आता घरी गेल्यावर 10वीच्या आणि 12वीच्या मुलाचा मोबाईल जमा करून घ्यायचा आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी द्यायचा. तुम्ही तर बोलायचंच पण नाही. प्रत्येक पालकानं मुलाचा मोबाईल घ्यायचा, शेवटचा पेपर झाल्यावर तुला मिळेल. 1 महिना पोरं मोबाईल पासून बाजूला ठेवा, 35% का होईना पडतील. नाही तर हे असेच जाणार, फीला परवडत नाही. कारण पोरं अभ्यास करतच नाही. तसं जर पाहिलं तर ह्या वार्ड, आता वार्ड आहे ना याला नगरसेवक आहे ना, ह्या भागाला नगरसेवक आहे ना, ह्या भागातल्या नगरसेवकांनी आणि पुढाऱ्यांनीच अशी मीटिंग घेतली पाहिजे का शालेय परिसरामध्ये, शालेय कालावधीमध्ये विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. हा नियम सरकारचा नाही आहे, हा नियम जनतेचा आहे. कटाक्षानं पाळला पाहिजे. शिक्षकाचाही मोबाईल बंद पाहिजे, विद्यार्थ्याचाही मोबाईल बंद पाहिजे. शालेय परिसरात जर मोबाईल बंद केले तर भांडणं बरेचसे कमी होतील. आणि काय पोरं करत नाही मोबाईल, काय करते पोरं, यांना नाही मोबाईल द्यायचा. काय आई बाबा मूर्ख आहेत, ऐकत नाही. काय ऐकत नाही, जाऊ नको शाळेत, काय करीत नाही म्हणा, नाही आणि तू काही करील. काय करतो, आईचे लई लाड, नको आपल्याला कुठं लई आहे, एकच आहे आणि कोणासाठी करायचंय, मर मग नारायण. आणि एकुलते एक आपल्या, त्याच्यामुळं घोटाळा झाला. आपल्याला एकच मुलगा आहे, मग तो काही करे. हे बिचारे बाहेरचे लोक येऊन येऊन पोट भरून जगतात. ते का म्हणून मजा हाणीत नाही. आपल्या पोरांना काय झालं, फुकट. आपल्याला सगळं फुकट आहे ना. यांना कामं करून द्या, फी भरून द्या, मोकळे करून द्या, आणि यांना मोबाईल द्या, यांना शिकवा, आणि आपण आपले कष्ट करून मारा आणि त्यांनी मजा हाना. प्रत्येक मुलाला जर आध्यात्मिक शिक्षण दिलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा. आज ह्या ज्वेलरच्या कार्यक्रमामध्ये हे महत्वाचं आहे. नुसती कीर्तनं ऐकू नका,
मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल, हा काय म्हणतो. तुम्ही जर असंच जगत राहिले तर काम नाही होणार, काय होणार नाही. हो, कारण आजच्या दिवसाला अन्यन्य साधारण मात्र. नित्यनेम करा, नित्यनेम करा, तुम्हाला काय येईल. लक्ष्मी वल्लभ.